नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, नाफेड आणि NCCFने केलेला बफर स्टॉक बाजारामध्ये उतरवण्याच्या हालचालींमुळे जिल्ह्यामध्ये प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये क्विंटल मागे 250 रुपये ते 400 रुपयांपर्यंतची घसरण पाहायला मिळाली। उन्हाळा कांद्याला विक्रमी भाव मिळत असल्यानं हा बफर स्टॉक बाहेर काढत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र तीव्र नाराजी पसरली आहे। उन्हाळ्यामध्ये पिकवलेला कांदा शेतकऱ्यांनी चाळीमध्ये साठवून ठेवलाय। दुष्काळामुळे यंदा कांद्याचं उत्पादनच मर्यादित झालंय, त्यामुळे साठवलेल्या कांद्याचं वजनही कमी भरतंय। त्याला 2 दिवसांपूर्वी 4800 रुपये क्विंटल प्रमाणे दर मिळतच होता की नाफेड आणि NCCFनं साठवलेला कांदा बाजारामध्ये उतरवलाय। चालू वर्षी या दोन्ही संस्थांनी प्रत्येकी 2.5 लाख टन कांदा साठवून ठेवलाय। मुळात ज्या जिल्ह्यांमध्ये कांद्याची खरेदी होत आहे तिथे हा कांदा विकण्यास बंदी आहे। अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये दर पाडणं अपेक्षित नसताना बाजार समितीमध्ये 400 रुपयांपर्यंतची घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळाली। NCCFने जवळपास 200 टनांवरती कांदा दिल्लीला पाठवलाय। याशिवाय रांची, चेन्नई, गुवाहाटी यासह विविध बाजारांमधून नाशिकमधून कांदा पाठवला जाणार आहे, अशी माहिती NCCFच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे। नाफेडनं मुंबई, बेंगलोर, भुवनेश्वर आणि पटना या शाखांच्या माध्यमातून कांदा पुरवठादारासाठी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये 700 रुपयांपर्यंतची मोठी घसरण झालेली आहे। यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरलेली आहे। लासलगाव बाजार समिती सकाळ सत्रामध्ये 383 वाहनातून कांदा विक्रीसाठी आणला होता। त्या कांद्याला जास्तीत जास्त 4001 रुपये आणि कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी 3800 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे। केंद्र सरकारच्या या कांद्याच्या राजकारणामुळे कांद्याच्या दरामध्ये नियमित चढ उतार होत असल्यानं आम्हा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो। यामुळे कुटुंबाचं उदरनिर्वाह कसं करावं, घेतलेलं कर्ज कसं फेडावं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं क्विंटल मागे 400 ते 500 रुपयांपर्यंत कांद्याचे भाव आता घसरलेले आहेत। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। हा व्हिडिओ तुम्ही आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।